मतदानाच्या एक दिवस आधी संध्याकाळी महत्त्वाचे असल्याचं सांगत त्यावेळी लक्ष्मी घरात येते त्या लक्ष्मीचा स्वीकार करा असं वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। पैठणच्या प्रचार सभेत दानवे बोलत होते। उद्या नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। मतदानापूर्वीची संध्याकाळ महत्त्वाची, लक्ष्मीचा मतदानाच्या पूर्वसंध्येला लक्ष्मी स्वीकारा असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलंय। पैठणच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्त्वाची असते। कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक दिवस होत असतं। त्यामुळं अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा। पण मतदानाला जो निर्धार केलेला आहे पक्का, तो निर्धार पक्का ठेवा। कमळ या निशाणीचं बटन दाबा। आणि आज बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, अत्यंत वादग्रस्त असं विधान दानवेंनी केलेलं, थेट त्यांनी उल्लेख केलाय की लक्ष्मीचा स्वीकार करा म्हणजे पैशांचा स्वीकार करा, मात्र भाजपलाच मत द्या, कमळावरच बटन दाबा असं थेट यांनी वक्तव्य केलेलं आहे। आणि दानवे काही साधीसुधी व्यक्ती नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे, काय सांगशील? संवाद आल्यानंतर इमिडिएट त्यांनी या सगळ्या असं बोलण्याचा इन्कार केला। ते म्हणाले स्वागत करा असं म्हणालो, स्वीकार करा असं नाही। मात्र अनावधानानं भाषणामध्ये ते पैशांचा स्वीकार करा असं बोलून गेले। पैठणमध्ये आज त्यांची सभा सुरू होती, त्यांचं भाषण सुरू होताच लोक सभेच्या ठिकाणाहून उठून जायला लागले आणि कदाचित लोकांना थांबवण्यासाठी दानवे असं बोलले। मात्र निश्चितच एक खूप मोठं वादग्रस्त विधान आहे। पूर्वसंध्येला मतदानाच्या तुम्ही अशा पद्धतीनं पैशाचा स्वीकार करा असं म्हणणं आणि निश्चितच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांद्वारे निश्चित मोठं वादग्रस्त विधान आहे। याबाबत लोकांनी ऐकल्याबरोबर लोकांना पण आश्चर्य वाटलं, तर जे मंचावर नेते होते भाजपचे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं। मात्र असं बोलल्यानंतर दानवेंनी तो सारवासारव सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र निवडणुकीच्या आदल्या दिवशी एक मोठं वादग्रस्त विधान दानवे यांनी पैठणच्या प्रचार सभेत केलं हे मात्र नक्की। वेळ मारून नेली, पण त्यांच्या तोंडातून ते वाक्य बाहेर पडले आणि विरोधक त्याच्यावरनं आता हल्लाबोल करणारच। विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। आपण जाऊया थेट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत। सचिन सावंत, दोन्ही टप्प्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळवलंय, पण दानवेंनी जे आता वादग्रस्त विधान केलेलं आहे की लक्ष्मीचं स्वागत करा म्हणजे, आणि मात्र विचार पक्का ठेवा, कमळावरच बटन दाबा, भाजपलाच मत द्या, अत्यंत वादग्रस्त विधान आहे। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी असं बोलायला नको होतं। तुमची पहिली प्रतिक्रिया झी24 तासवर काय आहे? अतिशय गंभीर विधान आहे आणि एकंदरच भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये या निवडणुकांच्या निकालामध्ये आम्ही सातत्यानं म्हणत होतो की हे 500 जुन्या आणि 500 हजारच्या ज्या नोटा आहेत त्याचाच वापर या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे राजरोसपणे होतोय, राजाश्रयाच्या माध्यमातून होतोय। आणि निश्चितपणे या संदर्भामध्ये हे जे काय आहे तो हा पुरावा म्हणूनच ते गृहीत धरलं जाईल। एकंदर जनमानसामध्ये मी यांची शिरूरची सभा देखील पाहिली होती आणि आताची सभा, लोकांचा कुठलाही सहभाग नाही, लोकही त्या ठिकाणी त्यांच्यापासून नाराज आहेत। प्रचंड मोठं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाराजी आहे, परंतु म्हणूनच त्या ठिकाणी पैशाचा सुळसुळाट आणि पैशाचा जोरदार वापर या ठिकाणी होतोय। आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नावाप्रमाणे भारतीय जनता पक्ष चाललेला आहे याच्यातून दिसून येतंय। आम्ही याची तक्रार निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे करणार आहोत। सचिन सावंत, तुम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहेत वादग्रस्त विधानाची? निश्चितपणे, आणि कारण हे विधान जे आहे ते भारतीय जनता पक्षाने, आम्ही सातत्यानं म्हणत होतो की यांच्याच नेत्यांकडे, भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांकडे हे 2 नंबरचे सगळे पैसे भेटतायत। पूर्वीच्या जुन्या नोटा भेटतात, नवीन नोटाही भेटतायत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये, काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची नेतीच त्या ठिकाणी सापडतायत। आणि ह्याचे सगळे उदाहरण जे आहे ते राजाश्रय त्या ठिकाणी आहेच। आणि आज दानवे स्वतःच म्हणत असतील तर त्यापेक्षा दुसरं काही, हा सूर्य आणि हा जयेंद्र तशा तऱ्हेच म्हणावं लागेल हे। आणि म्हणूनच या ठिकाणी संपूर्णपणे भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर काळ्या पैशाचा गैरवापर पूर्णपणे या ठिकाणी होतोय आणि त्याचा विरोध आम्ही निश्चितपणे करत राहू आणि निवडणूक आयोगाकडे देखील या वक्तव्याची दखल सुमोटो घ्यावी। म्हणजे आज आम्ही आता या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतोय की निवडणूक आयोगाने या ठिकाणी दखल ही सुमोटो घेतली पाहिजे आणि नाही घेतल्यास अन्यथा आम्हाला
तक्रार स्वतःला करावी लागेल पक्षाला. सचिन सावंत, तुम्ही या सर्व प्रकारावर बोललात आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल धन्यवाद. रावसाहेब दानवे यांनी जे वादग्रस्त विधान केलेले आहे त्या संदर्भात आता काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे. या वादग्रस्त विधानानंतर रावसाहेब दानवे यांनी घाई गडबडीत स्वतःला सावरून घेण्याकरता काय खुलासा केलाय तो आता आपण पाहूया. भाषणात आता लक्ष्मीबद्दल एक विनोद सादर केला आणि लक्ष्मी स्वीकारा असं लोकांना म्हणलं. लक्ष्मीचं स्वागत करा असं म्हणलं मी, स्वीकारा नाही म्हणलं. लक्ष्मीचं स्वागत करा असं म्हणलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.